आणि आता पाहणार आहोत मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे। एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतलेला आहे आणि या निर्णयानंतर राज्य सरकारच्या पाठोपाठ मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून हे आंदोलन सुरू होतं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयानंतर एमपीएससीच्या उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला आहे। आयोगाने घेतलेल्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी देखील स्वागत केलं आहे। राज्याच्या सत्ता संघर्षाची आजची सुनावणी संपलेली असून पुढील सुनावणी ही 28 फेब्रुवारीला होणार आहे। सलग तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलाय। उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिल्याने त्यांनी मोठी संधी गमावल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नोंदवलंय। उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते आणि ते 39 मतांनी हरले असते तर कोर्टाने बहुमत चाचणीच रद्द केली असती असं कोर्टाने म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर भाष्य केलंय। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत, फक्त वैचारिक मतभेद असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कामाचा व्याप खूप मोठा असतो असं असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसाठी रोड शो केला। नक्कीच त्यांना काही वेगळा अंदाज आला असावा म्हणून ते प्रचारात उतरल्याची मार्मिक टीका करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला लक्ष्य केलेलं आहे। चिंचवड विधानसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पदयात्रा काढली। रोहित पवार यांनी सामान्य नागरिकांच्या भेटी घेऊन नाना काटे यांना विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे। पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्यानं दिग्गज नेते प्रचारामध्ये उतरवत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे। याशिवाय मुख्यमंत्री शहरामध्ये असताना पदाधिकाऱ्यांवरती हल्ला होतोच कसा, हे पोलिसांचं अपयश नाही का असा सवालही अजित पवारांनी केलेला आहे। पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी एक दिवस उरलेला असताना भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मेळावा घेतला आणि यावेळी पराभवाचा अंदाज आल्यानंच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे इकडे वेळ वाया घालवत नसतील असा टोलाही त्यांनी लगावला। ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन भोसलेंवर काल हल्ला झालेला होता। आदित्य ठाकरेंनी सचिन भोसलेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभेवरती जयदेव गायकवाड यांनी जहरी टीका केलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणामधून काहीच आउटपुट निघत नसल्याचं सांगत प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणामुळे चळवळीतील 2 पिढ्या बर्बाद झाल्याचा आरोप केलेला आहे। उद्धव ठाकरेंची 5 मार्चला खेडमध्ये सभा होणार आहे आणि त्याच संदर्भातली आपण यावेळेला बातमी पाहतोय। त्याचबरोबर रामदास कदम जे आहेत ते म्हणाले ठाकरेंच्या आरोपांना व्याजासह उत्तर देणार असल्याचं देखील रामदास कदम म्हणाले। संजय राऊत मातोश्रीवर खोके कसे पोहोचवतात हे वेळ आल्यावरती सांगेल असा इशारा देखील रामदास कदमांनी दिलाय। गोपीचंद पडळकर आणि रोहित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। पडळकरांनी खालच्या पातळीवरती जाऊन राजकारण न करता सभ्यतेचं करा, अन्यथा तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवू असा इशारा रोहित पवारांनी दिलाय। 10वी-12वीच्या उत्तरपत्रिका न तपासताच परत पाठवल्यास शाळा महाविद्यालयांची मंडळ मान्यता रद्द होणार आहे अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली। तर विना अनुदानित कायम विना अनुदानित तत्वावरील प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार टाकलेला आहे। जळगावचे नगर भूमापन अधिकारी गेल्या 1.5 महिन्यांपासून वैद्यकीय कारणांमुळे सुट्टीवरती आहेत, परंतु प्रभारी अधिकारी प्रकरण निकाली काढत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। सोशल मीडियावरती महापुरुषांबाबत अपमानकारक पोस्ट टाकल्यावरून विद्यार्थ्यांच्या 2 गटामध्ये राडा झालाय। नांदेडच्या MGM कॉलेजमध्ये हा राडा झालेला असून विद्यार्थ्यांनी दगडफेक करत खुर्च्यांची तोडफोड केली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली। नागपूरमध्ये गाडीतून पेट्रोल चोरीच्या घटना वाढल्यानं वाहनधारक हैराण झालेल्या जरीपटका पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे।
अमरावतीच्या चांदूर रेल्वे आणि वर्धा मार्गावरती कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालेला आहे। या दुचाकीवरून जाणाऱ्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय तर मुलगा गंभीररित्या जखमी झालेला आहे। बुलढाण्याच्या घाटामध्ये एसटी बसचे ब्रेक फेल झाल्यानं बस उलटल्यानं अपघात झाला। चालकानं प्रसंगावधान राखत बस दरीत जाऊ न देता डोंगरावरती धडकवली आणि त्यामुळे बस जागीच उलटली। या अपघातामध्ये चालक आणि वाहक जखमी झालेले तर 40 प्रवाशांचा जीव बचावलाय। एसटी कडून भंगार बसेस रस्त्यावरती उतरवल्यानं असे अपघात होत असल्याचा आरोप केला जातोय। मेहकरहून पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटीचं स्टीअरिंग रॉड तुटलेलं होतं आणि स्टीअरिंग तुटल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्यानं गिअरचा वापर करून गाडी शेतामध्ये वळवली आणि यामुळे 60हून अधिक प्रवाशांचा जीव वाचलाय। नांदेड शहरामधील तरोडा नाका भागामध्ये एका युवकानं भर रस्त्यामध्ये स्वतःची दुचाकी जाळली। फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हप्ता भरण्यासाठी तगादा लावल्यानं कंटाळून या तरुणानं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे। गडचिरोलीमधल्या अतिदुर्गम 22 गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टरसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी या ग्रामस्थांना 65 किलोमीटर अंतरावरील तालुका ग्रामीण रुग्णालय गाठण्यासाठी तेलंगणामध्ये जावं लागतंय। बीड जिल्ह्यामध्ये कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या अंगणवाड्यांमधून लहानग्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्यामध्ये अळ्या आणि किडे आढळून आलेल्या पोषण आहाराच्या दर्जावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून पुरवठादार आणि अधिकारी यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी देखील होती आहे। हिंगोलीमध्ये एका महिलेनं आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला परीक्षा केंद्राबाहेर साडीचा झोका करून झोपवलं आणि 12वी परीक्षेचा पेपर दिलाय। पेपर संपेपर्यंत या बाळाचा त्याच्या वडिलांनी सांभाळ केलेला आहे। हे चित्र पाहून या जोडप्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नसल्यानं सध्या सुरू असलेल्या 12वी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती शिक्षक महासंघानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरती बहिष्कार टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यामधील नशिराबाद गावामध्ये गेल्या 15 दिवसांपासून चोरीच्या घटना वाढलेल्या दरम्यान गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हे चोरटे कैद झालेले आहेत। या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून आता होऊ लागली आहे। नांदेडमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लोखंडी रेलिंगमध्ये गोविंद पौळ यांचा पाय अडकलेला होता। तब्बल 1 तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटरनं पाईप कापून त्यांची सुटका केली। जळगाव जिल्ह्यामधील बोदवड शहर हे नियमित दुष्काळग्रस्त म्हणून ओळखलं जातं आणि या शहराच्या स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी कोणतीही सोय नाही आहे। शहरातील हिरवा तलाव गेल्या अनेक वर्षांपासून ओस पडलाय। प्रशासनानं त्याकडे लक्ष दिल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल अशी मागणी होती आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींच्या घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसलेला अटक करण्यात आलेली आहे। संजय भोसले महापालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष आहेत। टेकड्यांचं शहर असलेल्या खामगाव शहरामध्ये महिन्यातून केवळ 3 वेळा पाणी मिळत आहे। तांत्रिक अडचणींमुळे लोकांना पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते आहे। उन्हाळा येण्याआधी ही अडचण दूर करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे। जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीला 1 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानं जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय आणि त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आता कुणाची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त जळगावमध्ये ठिकठिकाणी पथनाट्याद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे। शहरातील प्रत्येक चौकात हा उपक्रम राबवण्यात आलाय। औरंगाबादेमध्ये सहकार मंत्री अतुल सावे यांनी महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। यात देशपातळीवरील जवळपास 40 कंपन्या आणि 10 महामंडळ सहभागी होणार आहेत तर 5000 तरुण या मेळाव्यांना हजेरी लावणार आहेत। कंपन्यांची सर्व पूर्तता झाल्यास लागलीच नियुक्तीपत्र दिली जाणार आहेत। वर्ध्यामध्ये अतिवृष्टीमुळे तूर उत्पादनामध्ये घट झालेली आहे। तुरीची आवक घटल्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीच्या भावात वाढ झाली आहे। सध्या तुरीचा भाव 8000वरती पोहोचलेला असून तो आणखी वाढण्याचा अंदाज आहे। उस्मानाबादमध्ये यंदा कधी नव्हे तो तुरीला 8000 रुपयांचा भाव मिळाला। यंदा जिल्ह्यामध्ये तुरीचं उत्पादन निम्म्यावरती आल्यानं शेतकऱ्यांकडे मात्र विकायला तूरच उरलेली नाही आहे। तुरीची आवक अशीच राहिली तर तुरडाळीचे भाव दुपटीनं वाढण्याची चिन्ह आहेत। गेल्या काही दिवसांपासून लंपी आजारानं पशुपालक त्रस्त झालेले आहेत आणि या संकटानंतर आता चारा टंचाईचं नवं संकट पशुपालकांसमोर उभं ठाकलंय।
महागाव तालुक्यामधील इजणी इथे महेश पानपट्टे शेतकऱ्याच्या घराला आग लागली। या आगीमध्ये घरातील 25 क्विंटल कापूस आणि इतर साहित्य जळून खाक झालं। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। खानापूर तालुक्यामधील आळसंद आणि कमळापूर गावांच्या वेशीवरती बिबट्याचा वावर आढळून आलेला आहे। वन विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं असून या परिसरामध्ये लोकांनी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। कोकण किनारपट्टीवरील गुहागर इथे गुहा आणि बागेश्वरी अशा 2 कासवांच्या पाठीवरती सॅटेलाइट टॅगिंग करून त्यांना समुद्रात सोडण्यात आलंय। यातून कासवांचा पाण्यातील प्रवास जाणून घेत संशोधन करण्यात येणार आहे। बुलडाणा जिल्ह्यामधील हत्तीपाऊल तलाव परिसरामध्ये पक्ष्यांची मांदियाळी पाहायला मिळते। परदेशातून स्थलांतर करत दाखल झालेल्या पक्ष्यांची झलक टिपण्यासाठी पर्यटक इथे गर्दी करतायत। गाड्या तर तुम्ही अनेक बघितल्या असतील, मात्र अशी गाडी तुम्ही कधीच पाहिली नसेल। या व्हिडिओमध्ये 5 जणांनी एक आगळीवेगळी गाडी तयार केलेली, एकमेकांच्या हातापायांना पकडून ही गाडी तयार केली गेली होती। एका व्यक्तीचा मायकल जॅक्सन सारखा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। यात हा व्यक्ती भन्नाट डान्स करताना दिसतोय। त्याचे डान्स स्टेप्स पाहून नेटकरी देखील हैराण झालेत। तर या व्हिडिओतही एक मुलगी टेबलवर उभी आहे। ती एका फळीच्या साहाय्याने वाट्या आणि चमचा आपल्या डोक्यावरती ठेवताना दिसतेय। अगदी सहजरित्या ही तरुणी हे काम करतेय। काही जण एखादं काम करण्यामध्ये इतकं हरवून जातात की त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय आहे आणि काय नाही हे सुद्धा कळत नाही। या व्हिडिओतही एक महिला आपलं काम करण्यामध्ये इतकी मग्न होती की तिच्या सोबत कधी अपघात झाला हे देखील तिला कळलं नाही। तर आपण पाहत असलेल्या या व्हिडिओमध्ये हा चिमुकला अगदी मजेशीरपणे सँडविच बनवताना दिसतोय। सुरुवातीला तो अंड फोडून टाकतो, त्यानंतर पाव गरम करतो आणि संपूर्ण सँडविच झाल्यावर खाण्याचा आनंदही घेतोय। लग्नांमध्ये मोठमोठाले केक तुम्ही अनेकदा पाहिले असतील, पण कधी उलटा केक पाहिलाय का? एका लग्न सोहळ्यात हौशी जोडप्यानं काहीतरी वेगळं करण्याच्या नादात चक्क उलटा केक मागवला। पाटणा येथे राज्य सरकारच्या विरोधामध्ये बिहार तांत्रिक सेवा आयोगाच्या उमेदवारांचं आंदोलन सुरू होतं। आंदोलन करणाऱ्या बिहार उमेदवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। चारधाम यात्रेसाठी 2 दिवसात 80,000पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। भाविकांच्या सोयीसाठी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस तयारीला लागलेत। यात्रेवरती ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये नववधूची हेलिकॉप्टरमधून एंट्री झालेली आहे। हेलिकॉप्टर पाहण्यासाठी अख्खं गाव गोळा झाल्याचं देखील दिसून आलं। बिहारच्या गोपालगंजमध्ये एका कैद्याच्या पोटातून डॉक्टरांनी मोबाईल फोन बाहेर काढलाय। जेलमधील छापेमारी दरम्यान या कैद्यानं मोबाईल गिळला होता। 2 दिवसानंतर पोटामध्ये दुखू लागल्यानं हा प्रकार समोर आलाय। पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये बॉम्बस्फोटामध्ये 4 मुलं गंभीररित्या जखमी झाले। या मुलांनी बॉल समजून बॉम्बला लात मारली आणि स्फोट झाला। जखमी मुलांमध्ये एकाची तब्येत चिंताजनक असल्याची माहिती मिळते आणि या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय। चीनच्या मंगोलियामध्ये कोळसा खाणीमध्ये भूस्खलन झाल्याची घटना घडली। यात गाड्या आणि लोक जमिनीच्या खाली दाबले गेलेले आहेत आणि या दुर्घटनेमध्ये 53 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते, तर 2घांचा मृत्यू झालाय। पेरूच्या अशकुचो डोंगर रांगांमध्ये दरड कोसळल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। आधी हळूहळू कोसळणाऱ्या भागाचं कधी दरडीत रूपांतर झालं हे कळत सुद्धा नाही। दरड कोसळल्यानंतर अनेक जण या रस्त्यावर अडकून पडले आहेत। पाकिस्तानात इम्रान खान यांच्या जेलभरो आंदोलनात दरम्यान पक्ष कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातल्याचं दिसून आलं। त्यांनी पोलिसांसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचाही आरोप होतोय। इम्रान खान यांनी दररोज 200 कार्यकर्त्यांनी अटक व्हावी असे आदेश दिलेत। अभिनेत्री मुमताज या सोशल मीडियावरती त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असतात। नुकताच मुमताज यांनी त्यांच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ शेअर केलाय। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। Out, breathe out.
जॅकलिननं फोटोशूट दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसते. तिचा हा बोल्ड लुक चाहत्यांना घायाळ करणार आहे. अभिनेत्री श्रिया सरननं नवीन फोटोशूट शेअर केलंय. यामध्ये तिचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळतो. श्रियाच्या ट्रेडिशनल अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळते. हुमानं देखील एक खास फोटो शूट केलेला आहे. तिचा हा लुक चाहत्यांना देखील खूप आवडलेला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. प्राजक्तानं देखील साडीवरती फोटो शूट करत आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. तिच्या या लुकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. भूमीनं पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये भूमी बॉस लेडी लुकमध्ये दिसतेय, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. नोरा फतेहीनं देखील फ्लोरल गाऊन मधले फोटो शेअर केलेले आहेत. कलरफुल नोराच्या या पोस्टला लाखो लाईक्स मिळाले आहेत. तर प्रार्थनानं वेगवेगळे फोटोज कोलाज करत एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी विशेष पसंती दिली आहे. राणी मुखर्जीच्या आगामी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. यात राणी आईची भूमिका साकारताना दिसते. ये मेरा दोनों बच्चा लोग हैं, शोक और शुचि. प्रसिद्ध तमिळ अभिनेता आणि निर्माता विशाल कृष्ण रेड्डी याच्यासोबत ॲक्शन सीन्सचं शूटिंग करताना अपघात घडला. विशाल ट्रक खाली येता येता अगदी थोडक्यात वाचला. बिग बॉस 16 मध्ये 2 वेळा एंट्री करणारी अभिनेत्री श्रीजिता डे हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती स्कूटी चालवताना दिसते, मात्र तिला स्कूटी चालवायला येत नसल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय. तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये मुलुक महाराष्ट्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचा वेगवान आढावा आपण घेतला. आजच्या मुलुक महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.